मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. कोरोना संदर्भातील देशभरातली सगळ्यात मोठी बातमी. कोरोनाच्या चाचण्यांसंदर्भात केंद्रानं मोठा खुलासा केलाय. 70,000 रॅपिड टेस्टला केंद्रानं पुढील 2 दिवस स्थगिती दिलेली आहे. काही राज्यांमधून किट संदर्भात या तक्रारी आलेल्या होत्या आणि कोरोना रॅपिड टेस्टिंग किटवर 2 दिवसांकरता निर्बंध घालण्यात आलेले आहेत. ICMRने राज्य सरकारांना अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत की 2 दिवस हे रॅपिड टेस्टिंग किट वापरू नका. या किट संदर्भात मार्गदर्शन केल्यानंतरच त्या वापराव्यात. दरम्यान आतापर्यंत 4 लाख चाचण्या पूर्ण झाल्याची माहिती सुद्धा ICMRने दिलेली आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. कोरोना संदर्भातली देशभरातली सगळ्यात मोठी बातमी, कारण कोरोनाच्या चाचण्यांसंबंधी केंद्राने एक मोठा खुलासा केलेला आहे. 70,000 रॅपिड टेस्टला केंद्रानं पुढचे 2 दिवस स्थगिती दिलेली आहे. काही राज्यांमधून किट संदर्भात अनेक तक्रारी आलेल्या होत्या आणि याच तक्रारींच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. ICMRनं हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे 2 दिवसांकरिता या रॅपिड टेस्टिंग किटवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. सारे स्टेट्स को ये सलाह देना है कि अगले 2 दिन ये टेस्ट किट्स इस्तेमाल न करें. 2 दिन के बाद में हम क्लियर कट एडवाइजरी देने के पोजीशन में रहेंगे, क्योंकि अगर ऐसे कुछ नज़र आया कि वो बैचेस में प्रॉब्लम है तो हम वो बैच को रिप्लेसमेंट के लिए वो कंपनी को बोल सकेंगे. इसलिए सबने इस वक्त तो भी वो टेस्ट किट इस्तेमाल 2 दिन ना करें. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण बघतोय या रॅपिड टेस्टिंग किट संदर्भात अनेक तक्रारी मिळाल्या आणि त्यामुळे ICMRनं 2 दिवस स्थगिती दिलेली आहे. काय सांगाल या सगळ्याबद्दल सविस्तर? महत्वाचं म्हणजे जवळपास 6,50,000 ह्या किट भारतात आल्या होत्या. त्यापैकी 4 लाखापेक्षा जास्त किट ह्या उपयोगात आलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे याबद्दल अनेक तक्रारी आलेल्या आहेत. या किटमध्ये त्रुटी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रॅपिड टेस्टच्या ज्या किट्स आहेत त्यांना आगामी 2 दिवस वापरू नये असा सल्ला अगदी काही कारणांमुळे प्रशांतशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण ICMRनं एक महत्त्वाची सूचना सर्व राज्य सरकारांना केलेली आहे. कारण कोरोना संदर्भातली पुन्हा एकदा प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाणार आहोत. प्रशांत, महत्वाचं म्हणजे संदीप, जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती येत आहे की जवळपास 6,50,000 किट ह्या आल्या होत्या आणि त्यामध्ये 4 लाखापेक्षा जास्त किट्स ज्या आहेत त्या वापरल्या गेलेल्या आहेत. त्या किट्समध्ये त्रुटी असल्याची माहिती पुढे आलेली आहे. महत्वाचं म्हणजे ICMR स्पष्ट केलं आहे की आगामी 2 दिवस या कुठल्याही प्रकारच्या या ज्या किट्स आहे या वापरू नये. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भातल्या टेस्टिंग झाल्यानंतर या संदर्भात आगामी 2 दिवसानंतर गाईडलाईन जारी करण्यात येईल, हे ICMR स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ असा होतो की ज्या पद्धतीने या रॅपिड टेस्ट होतं यामध्ये कुठेतरी त्रुटी असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आतापर्यंत जी संख्या आलेली आहे त्याबद्दल सगळी संशय निर्माण झालेला आहे. अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती जोपर्यंत ICMR स्पष्ट करणार नाही तोपर्यंत या संदर्भात हे स्पष्ट करणार आहे की आगामी 2 दिवस ही किट वापरू नये. संदीप, अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी. जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खोटा ठरवा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्रातल्या नागरिकांना केलंय. कोरोनाचा खरा विनाश अद्याप बाकी असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. त्यामुळे अजित पवार यांनी लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करा आणि कोरोनाला पळवून लावा असं आवाहन केलेलं आहे. आपण बघतोय कोरोनाचा खरा विनाश अद्याप बाकी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिलेला होता आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन केलेलं आहे की जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खोटा ठरवा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. लॉकडाऊनचं काटेकोर पालन करण्याचं सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले होते बघूया. कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे. हा जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी दिलेला इशारा खोटा ठरवायचा असेल तर नागरिकांनी तो गांभीर्यानं घेऊन सावध राहावं. यापुढचे काही दिवस घराबाहेर न पडता टाळेबंदी नियमांचं पालन करावं. नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये, घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊन स्वतःचा आणि कुटुंबियांचा जीव धोक्यात घालू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मालेगावसारख्या शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या गेले काही दिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यानं चिंता वाढली आहे. मुंबईत कालच्या एका दिवसात 450हून अधिक रुग्ण वाढले आहेत.
राज्यातील रुग्णांची संख्या 4,500वर गेली आहे. 24 मार्च आधी मुंबईतील 53 पत्रकार बांधवांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे अजित पवार यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला घरी राहा, सुरक्षित राहा असं आवाहन केलेलं आहे. बघूया पुढची बातमी. कोरोनाच्या काळामध्ये राज्यात 60,000 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. संचारबंदीच्या काळात राज्यात 41,000 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत. राज्यात महिन्याभरामध्ये 13,381 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे. तर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आल्याचं आपल्याला कळतं. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये राज्यात 60,000 गुन्हे दाखल झालेले आहेत. 22 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यातल्या 13,000 जणांना अटक करण्यात आलेली आहे. 41,000 वाहन या काळात. तर राज्यामध्ये सायबर क्राईम संदर्भामध्ये 251 गुन्हे समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये गुन्हेगार समाजकंटकांवर गुन्हे शाखा लक्ष फेसबुक असेल, टिकटॉक, ट्विटरवरील गैरप्रकारांचा या सगळ्यामध्ये समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये गुन्हेगार समाजकंटकांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र राज्यामध्ये सायबर क्राईम संदर्भात सुद्धा 251 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मग यामध्ये आपण बघितलं तर फेसबुक असेल, टिकटॉक, ट्विटर या सगळ्यांच्या गैरप्रकार करणाऱ्यांवर ह्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले. अनेक वेळा आपण बघितलं टिकटॉकच्या माध्यमातून कोरोनाविषयी अफवा पसरवण्याचं काम असेल किंवा संचारबंदी उल्लंघनाचे काही प्रकार घडलेले असतील, लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे. बातमी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामध्ये नांदलगावमध्ये रेशन दुकानदार आणि नागरिकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. स्वस्त धान्य दुकानातून धान्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या 2 कुटुंबांना हिने जाब विचारला. स्वस्त कुटुंब आणि नागरिकांमध्ये फ्रीज फाईट. नागपुरात पुन्हा एकदा महापौर विरुद्ध तर भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सतरंजीपुरा हा परिसर मिलिटरीच्या ताब्यात देण्याची मागणी केलेली आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना महापौर आणि प्रशासनानं एकत्रितपणे काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र महापौर संदीप जोशींनी पालिका प्रशासन काम करत नसल्याचा आरोप करून थेट आयुक्त तुकाराम मुंढेंवर हल्ला चढवलाय. पालिका योग्य पद्धतीनं काम करत नसल्यानं कोरोना बाधितांची संख्या वाढतेय असा आरोप नागपूरच्या महापौरांनी केला आणि त्यामुळे खळबळ उडाली. आकडा वाढत असताना याची जबाबदारी महापौर म्हणून माझी, त्याचप्रमाणे आयुक्त म्हणून आयुक्तांची, प्रशासनाची देखील जबाबदारी राहील. याचा अर्थ कुठेतरी असा आहे की क्वारंटाईन जो शब्द आहे त्या क्वारंटाईन शब्दाचं पालन कुठेही होत नाही. कोणीही क्वारंटाईन नाही आहे. मग उद्या आकडा वाढला तर जबाबदारी कोणाची आहे? शहरातील सतरंजीपुरा भागात मोठ्या संख्येनं कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे तो परिसर मिलिटरीच्या ताब्यात द्यावा या मागणीसाठी भाजप आमदारानं मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय. या भागातल्या सगळ्या मुस्लिम क्षेत्रातल्या नागरिकांचं महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य तपासणी करणे हे काळाची गरज आहे. आणि म्हणून मिलिटरी लावण्यासंदर्भात वारंवार सांगून वारंवार कळून सुद्धा शासन हे उदासीन या ठिकाणी वाटते. कोरोनाच्या संकटावर मात करण्याची गरज असताना महापौर आयुक्तांवर आरोप करतायत, तर आमदार मिलिटरी तैनात करण्याची मागणी करतायत. अशा कठीण प्रसंगात राजकारण करण्याऐवजी जर त्यातून समंजसपणे मार्ग काढला तर कोरोनाचा मुकाबला करणं अधिक सोपं होईल. प्रशांत मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यानंतर मुंबईतनं एक दिलासादायक बातमी येते, कारण कस्तुरबा हॉस्पिटलमधून आतापर्यंत 100 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आज हॉस्पिटलमधील 100व्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. या 100 रुग्णांमध्ये 24 ज्येष्ठ नागरिक तर 7 लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, मात्र दुसरीकडे अशा प्रकारची दिलासादायक बातमी येते.
त्यामुळे कोरोनावर मात करणं सहज शक्य आहे. प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे आणि कोरोना रुग्ण आहेत किंवा संशयित आहे यांनी सुद्धा खचून न जाता धीरानं या सगळ्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. योग्य उपचार आणि वेळेत निदान झाल्यानंतर यावर आपण मात करू शकतो, हेच या रुग्णांनी दाखवून दिलेलं आहे. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तर इथे पूर्णपणे सिस्टर आणि डॉक्टरचं संपूर्ण असं बहुमूल्य. कोरोनामुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन आहे. लोक घरात असल्यामुळे पेट्रोलच्या मागणीमध्ये प्रचंड घट झाली आणि त्यामुळेच अमेरिकेत पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमती उण्या झालेल्या आहेत. भारतामध्ये अमेरिकेतून कच्च्या तेलाची आयात केली जात असल्यामुळे देशातील इंधनाच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. पाण्याच्या बाटलीपेक्षा पेट्रोल स्वस्त. कोरोनाचा अमेरिकेतील तेल कंपन्यांना फटका. भारतात पेट्रोल होणार स्वस्त. कोरोनानं अवघ्या जगाचं चित्र बदलून टाकलंय. अमेरिकेच्या इतिहासात तर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमतीत केवळ घसरण झाली नाही, तर ती शून्याखाली गेलीय. म्हणजेच ज्या बॅरलमध्ये कच्च्या तेलाचा साठा केला जातो त्या बॅरलची किंमत त्यातील कच्च्या तेलापेक्षा अधिक झाली आहे. आज जगातल्या अनेक देशात लॉकडाऊन आहे. लोक घरात आहेत. सार्वजनिक वाहतूक सुद्धा ठप्प आहे. त्यामुळे इंधनाच्या मागणीत घट झाली आहे. त्याचा मोठा फटका तेल उत्पादक कंपन्यांना बसू लागलाय. एकीकडे तेलाची मागणी घटली आहे तर दुसरीकडे तेलाचं उत्पादन सुरू आहे. त्यामुळे तेलाचा साठा कसा करायचा हा प्रश्न तेल उत्पादक कंपन्यांना भेडसावू लागलाय. भारताला याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण मात्र लॉकडाऊनमुळे जगभर तेलाची मागणीही घटली आहे. आजच्या घडीला मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात तेल साठा उपलब्ध आहे. त्यामुळे साठवण क्षमता संपत आली आहे. म्हणूनच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील आरोग्य आणीबाणी हटत नाही तोपर्यंत तेल उत्पादक कंपन्यांवरचं संकट काही दूर होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यानंतर मुंबईतली एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत. कारण विलगीकरण कक्ष म्हणून वापरल्या जाणाऱ्या लॉजला आग लागलेली आहे. नागपाड्यामधली ही घटना आहे. नागपाड्यातील पालिकेच्या विलगीकरण कक्षाला आग लागली आहे. 5 फायर इंजिनसह 11 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. अधिक माहिती घेऊयात. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. स्वाती, काय परिस्थिती आहे आत्ताची? खरं तर ही रिपन हॉटेल म्हणून त्याचं नाव आहे. नागपाड्यामध्ये बेलसिस रोडवर आहे आणि ती ग्राउंड प्लस 3 माळ्याची ही इमारत आहे. त्यात महत्वाचं म्हणजे विलगीकरण कक्ष म्हणून याचा वापर होतोय सध्या आणि इथे सगळे पेशंट्स ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे या पेशंट्सना खाली आणण्यात आले आणि त्याचबरोबर सर्च ऑपरेशन पण सुरू करण्यात आलंय की आतमध्ये कोणी अडकलंय का, कारण शेवटी ते पेशंट्स आहेत. त्यामुळे शोध घेणं गरजेचं आहे. अगदी धन्यवाद स्वाती. या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत. आपण बघतोय मुंबईतली महत्वाची बातमी. मुंबईमध्ये विलगीकरण ज्या कक्षामध्ये करण्यात आलेलं होतं त्या लॉजलाच आग लागलेली आहे. नागपाड्यातल्या पालिकेच्या विलगीकरण कक्षाला आग लागलेली आहे. ही 2 नंबरची आग आहे. मात्र जे सगळे रुग्ण आहेत तिथं विलगीकरण करण्यात आलेले आहे त्यांना बाहेर काढण्यात आलंय. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 5 फायर इंजिनसह 11 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. देशात लॉकडाऊन कायम ठेवण्यात आलेला आहे. यावेळी लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. तरीही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा नागरिकांना पोलीस चांगली सद्दल घडवत आहेत. कुठे लाठीचा प्रसाद दिला जातोय तर कुठे पोलीस नागरिकांना जागीच शिक्षा करतायत. मुंबई, पुणे आणि नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय. त्यामुळे सर्वांनीच घरी राहा आणि कोरोनापासून स्वतःला दूर. हम लोग को पुलिस वाले नहीं मारते. सेलिब्रिटी है हम. सेलिब्रिटी को पुलिस नहीं मारती है ना. आपण ही दृश्य बघतोय. कारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. मुंबईमध्ये 2 तरुणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांना माफी मागायला लावली. टिकटॉक वरून संचारबंदी आणि पोलिसांची ते खिल्ली उडवताना दिसले. पुण्यामध्ये मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांना प्रतिज्ञा देण्यात आली आणि त्यांना काटेकोर पालन करण्यास सांगण्यात आलं. तर नागपूरमध्ये सुद्धा असाच प्रकार पाहायला मिळाला. फ्रेंड मिली बोलती मत जाओ आगे पुलिस वाला है. तो बोला हम लोग को पुलिस वाले नहीं मारते. सेलिब्रिटी है हम. सेलिब्रिटी को पुलिस नहीं मारती है. दुसरीकडे दापोली, खेड आणि गुहागरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळाली. लोक घराबाहेर विनाकारण पडताना पाहायला मिळाले आणि त्याच अनुषंगानं पोलिसांनी सुद्धा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला.
मोकाट फिरणाऱ्यांना प्रसाद दिला, काही ठिकाणी आपण बघितलं उठाबशा काढायला लावल्या, काही ठिकाणी प्रतिज्ञा म्हणायला लावली, तर काही ठिकाणी लोकांना उठाबशा काढायला लावल्याचं पाहायला मिळालं. 3 दृश्य आहेत, दापोली, खेड आणि गुहागर. लोकांना वारंवार आवाहन केलं जातंय कशा पद्धतीनं काटेकोरपणे पालन या सगळ्याचं करायचंय, मात्र लोक यामधून काही धडा घ्यायला तयार नाहीयेत. संचारबंदी काळामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पोलिसांनी मास्क न वापरता दुचाकीवरून फिरणाऱ्या 2 तरुणांना पोलीस ठाण्याच्या आवारातच कान पकडून उठाबशा काढायला लावल्या. तसंच यापुढे नियम आणि शिस्तीचं पालन करायला सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर रत्नागिरीतल्या खेडमध्ये विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी जप्तीची कारवाई केलेली आहे. 100हून अधिक दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुहागर रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एकदा गुन्हा तर गुहागरमध्ये सुद्धा विनाकारण फिरणाऱ्यांची वाहनं पोलिसांनी जप्त केली. 100हून अधिक दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. शृंगारतळी बाजारपेठेत सुद्धा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं सर्रास उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पुढची बातमी नागपूरमधून आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये पोलीस अहोरात्र कर्तव्य बजावतायत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना कधी हात जोडून विनंती करतायत, तर कधी त्यांना नाईलाजानं कठोर पावलं उचलावी लागतायत. या पलीकडचंही एक दृश्य नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. नागपूरमध्ये पोलिसांनी लॉकडाऊनमुळे वाढदिवस साजरा न करू शकणाऱ्या तरुणाला सरप्राईज दिलाय. नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूम मध्ये पोलिसांना पराग या तरुणाचा एक फोन आला. माझा वाढदिवस आहे, केक घ्यायला घराबाहेर पडता येईल का, अशी विचारणा त्या तरुणानं केली. पोलिसांनी नकार दिला. मात्र निराश होऊ नये म्हणून चक्क त्याच्या घरी केक घेऊन पोलीस पोहोचले आणि केक देऊन त्या तरुणाला सरप्राईज दिलं. पोलिसांच्या सरप्राईजमुळे परागला सुखद धक्का बसलाय. खाकीचं वेगळं रूप आज नागपूरमध्ये पाहायला मिळालं आणि त्याचा वाढदिवस. यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.